10हून अधिक वर्ष सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात मी काम करते. सायबर सिक्युरिटी रिक्वायरमेंट्स ह्या नवीन नाही आहेत, पण सर्वांना त्याचं महत्त्व एवढ्यात जास्त कळायला लागले आहे. सायबर सिक्युरिटीचे सोल्युशन्स फक्त फायरवॉल्स आणि असे सेटअप करण्यात सीमित नाही आहेत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे वेगवेगळ्या कंपन्या, कारखाने, उद्योजक इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स याचं डिप्लॉयमेंट करतात. हे डिप्लॉयमेंट्स करताना ह्या सर्व सिस्टीम्स सिक्युअर आहेत की नाही, सिस्टीम्समध्ये काही वल्नरेबिलिटी राहिली असेल तर दे ओपन डोअर्स फॉर अटॅक्स. त्याला आपण सायबर सिक्युरिटी अटॅक म्हणतो. त्या अटॅकमुळे आपल्या मेन सिस्टीमसुद्धा डिस्टर्ब होऊन यंत्रणा थांबू शकते, काम करण्यात व्यत्यय येऊ शकतो. अशा वेळेला या सर्व कंपन्यांनी जे कोणी PLC सिस्टीम सोल्युशन देतं, DCS स्काडा सिस्टीम सोल्युशन देतं, सर्वांनी सायबर सिक्युरिटी सोल्युशन्स इम्प्लिमेंट करणे गरजेचे आहे. याला आपण ऑपरेशनल टेक्नॉलॉजी सोल्युशन म्हणतो. सायबर सिक्युरिटी सोल्युशनचे कंप्लायन्स आणले तर प्रोडक्टिव्हिटी तर वाढतेच, पण जी यंत्रणा आपण सेट करतो त्याला सेफ आणि सिक्युअर्ड ठेवतो आहे ह्याची पण आपण खात्री करून घेतो. सायबर सिक्युरिटी अटॅक आपण जेव्हा सिस्टीमवरती अटॅक झाला असं म्हणतो तेव्हा काय नुकसान होतं? मुख्यत्वे 2 मोठे नुकसान आपण कॅटेगराईज करू शकतो. एक तर इकॉनॉमिकल लॉस जो फायनान्शियल इम्पॅक्ट आणतो, दुसरा प्रोडक्टिव्हिटी लॉस, मशीन्स बंद पडतात त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन, सेटअप, शेड्यूल डिस्टर्ब होतं, आणि तिसरा रेप्युटेशन लॉस. आपलं रेप्युटेशन जर ऑन स्टेक आहे अशा सायबर अटॅकमुळे, तर सर्वांना सायबर सिक्युरिटी सोल्युशन डिझाईन करून इम्प्लिमेंट करताना लक्षात घेणं गरजेचं आहे.